नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। चला तर आज आपण बनवूया बाटी। बाटी बनवण्यासाठी कोणकोणतं साहित्य लागते हे बघूया। इथे घेतलेले आपण गव्हाचा आटा, इथे घेतलेले चवीपुरतं मीठ, इथे घेतलेले एक तूप, इथे घेतलेले ओवा, इथे घेतलेले जिरं आणि इथे घेतलेले रवा। चला तर आज आपण राजस्थानी पद्धतीने एकदम फास्ट होणारी आप्याच्या भांड्यामध्ये बाटी बनवूया। हे बघा, सर्वप्रथम आपण इथे घेतलेले आटा, त्याच्यामध्ये आपण टाकूया रवा, त्यामध्ये आपण टाकूया जिरं, त्यामध्ये आपण असं क्रश केलेला ओवा आहे, ओवा टाकूया, इथे टाकूया चवीपुरतं मीठ आणि त्यामध्ये टाकूया तूप आणि घट्ट असा गोळा मळून घेऊया। हे बघा, सर्व पिठाला आपण तूप लावून घेऊया, असं सर्व एकजीव करूया। हे बघा, घट्टसर कणिक आपण मळून घेतलेला आहे। चला तर 10 ते 15 मिनिटं आपण असं झाकून ठेवूया। हे बघा, आता आपण असे 10 ते 15 मिनिटांनंतर आपला कणिक मुरलेला आहे। आता आपण असे गोल गोल राऊंड करून घेऊया आणि आतमध्ये असं घी लावूया। चला तर मग आता एक एक करून सर्व आपण बाटी तयार करून घेऊया। हे बघा, एक एक करून आपली सर्व बाटी तयार झालेली आहे। चला तर आता आपण आप्याच्या भांड्यामध्ये टाकू। हे बघा, इथे आपण आप्याचं भांडं घेतलेले, त्याला आता आपण तूप लावून घेऊया। हे बघा, सर्व याला आपण तूप लावून घेतलेले। चला तर त्याच्यामध्ये आपण एक एक करून अशी बाटी टाकूया आणि गॅसची फ्लेम एकदम कमीच ठेवायची। बघा, सर्व आपण बाटी टाकलेली, त्याला आता आपण वरतून सुद्धा असं तूप लावून घेऊया। झाकून असंच 10 मिनिटं असंच एकदम कमी गॅसवरती बाटी करून घेऊया। हे बघा, 3 ते 4 मिनिटांनंतर आता आपण याला असं उलटं करून घेऊया। दुसऱ्या बाजूने सुद्धा गरम करून घेऊया। याला सुद्धा आपण झाकून ठेवूया। बघा, 10 ते 15 मिनिटांनंतर आपली बाटी मस्त तयार झालेली। चला तर आता आपण एका डिश मध्ये सर्व करूया। हे बघा, डाळ बाटी आपली तयार झालेली। चला तर आता आपण त्याला हलकस वरतून मस्त असं तूप लावून घेऊया। चला तर तुम्ही सुद्धा या गरमागरम डाळ बाटी खायला। बाय।